तर बघता बघता साधारण मध बोललो असेल याच्यात म्हणून हलवला तर माश्या उठल्या लगेच आणि मध सापडलंय. मेलो तोडून तोडून. तू ऐता तोड, मी मध काढूचा बघतोय. बघ ऐका बघ निघाला. लपडा हो गया. शक्तिमान. अरे पापा 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 किती आता आहे मध. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो ना, त्या दिवशी आपण जंगलात गेलेलो, इकडे तिकडे मध पण बघितलं होतं पण तोडायचं राहिलं होतं. तर आता ना जस्ट तिकडे संधू काम करत होता, तिथे आलोय. तर बघता बघता साधारण मध बोललो असेल याच्यात म्हणून हलवला तर माश्या उठल्या लगेच आणि मध सापडलंय. योगायोग भेटलाय मध काढायचा फायनली. जुना आहे त्याच्यामुळे मध बरंच सापडेल. इथे आहे वरती आयनात, इथून मारून टाक ना. संधूची बाग आहे, बरीच वर्ष साफसफाई केलेली नव्हती त्याच्यामुळं झाडंही ना आडतीड वाढली होती बघा. ती साफसफाई चालू आहे संधूची काजूच्या बागेची. तिथे कशा मारतो, पायाखाली मारा नाही ते. हां, हे तोडायचंच आहे त्याच्यामुळे मग इथेच तोडतो. हाय ते खालून खालून राहून पण तोडू शकतो. हाय तेसून मारा ना आधी, मग मी इथून मारते नंतर. तर एकदम डीप जंगलामधलं झाड नाही, संधूच्या बागेमधलंच आहे आणि ते काढायचंच होतं त्याच्यामुळे मग इथे तोडतो. नाही तर वरतीच काढलं असतं पण तिथे यांना तोडायला भेटणार नाही त्याच्यामुळे इथूनच तोडतो. कारण मुदातूनच काढायचं आहे ते झाड. जुनं आहे एकदम, खराब झालेलं. त्याच्यावरती काय फांद्या वगैरे पण नाहीत, मरायला आलंय त्याच्यामुळे मी इथेच मारतो. आणि मध खायला भेटेल आता ना, भेटेल ना संधू मध खायला. आधी तोडीत तेव्हा संधू वाघाक. तर कुऱ्हाड वगैरे संधूने आणलीच होती, साफसफाई चालू होती. तर बघा लय कडक असत, जुना ना रे ता साडच असत सगळा. पण पोकळा ना मध लय असत वाटतं संधू. तर संधू तोडू दे आधी, किती जमतंय त्याला तेवढं. तर इकडे अमोल आहे, अर्जंटमध्ये आला आहे कामासाठी. तर थोडासा टाईम होता म्हणून घेऊन आलोय. तो संध्याकाळी निघणार आहे लगेचच. मेलो तोडून तोडून. तू ऐता तोड, मी मध काढूचा बघतोय खाली जमिनीवर. लय कडक असत मित्रांनो. साड असतं आयनात, वरची फक्त साधारण एवढी साल असेल आणि बाकी सगळा काळा भाग दिसतोय. बघा हा काळा भाग दिसतोय, ते साड आहे सगळं. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मध दाखवलेलं पण ते काढायला गेलो नव्हतो आपण कुऱ्हाड वगैरे नेली नव्हती. तर आता अचानक सापडलं ना, तर बोललो काढूयाच लगेच, टाइम पण होता. दाखवतो तुम्हाला पडल्यावरती झाड. फक्त ना वरची साल जिवंत आहे, आतलं साड आहे ना ते सुकं झालंय. ओलं साड तरी तुटतं पण हे सुकं साड लवकर तुटेल काय वाटत नाही. आणि तोडायला पण भेटत नाही. खाली काढलंय आणि हे बघा ह्याच्यामध्ये मध आहे. माश्या कुठे ते गायबच झाल्या. हे एंट्रन्स आहे, इथून माश्या आत जातात तर थोड्या वेळाने बाहेर येतील. हा एंट्रन्स आहे म्हणजे मध इथे असेल, ह्या भागात असेल. हे पोकळ आहे झाड पूर्ण, ह्या भागात असेल मग. त्याच्यामुळे इकडून तोडूया आता. ते मारतो असं ना. पोकळ सायरी दिसतो. लगेच दिसोक लागला. हा पोकळ भाग आहे ना, ह्याच्यामध्ये असेल. हा पोकळ भाग आहे, ह्याच्यामध्ये असेल मध्येच. बघ ऐका बघ निघाला. लपडा हो गया. वाट लावले. लई मधा मित्रांनो. बघा मधाच्या पोळीतच कुऱ्हाड गेली. अरे पोकळ होता, मा काय माहिती एवढा पोकळा. काढू कुऱ्हाड. या 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 काढू लागत, या कोयत्यान काढती डायरेक्ट इथं अशी पिशवी धरता येईल. हे सगळं मध आहे बघा. मधाची पोळी अजून आतमध्ये पण होती पण कुऱ्हाड गेली. काढू कुऱ्हाड, काढू की कुऱ्हाड. पिठच बसली जाऊन खायती आहे. नाही नाही नाही, बरोबर तुटली, जास्त नाही तुटला संधू, बरोबर गेलाय. हा कुऱ्हाड. बघ कसला मध आहे, खतरनाक भरपूर आहे, बराच आहे मध. वरची पोपडी काढली कडी वरची. तर इकडे बघता, हे बघा हे एवढं पोळं आहे ना, हे मधाचं आहे बघा इकडपर्यंत. त्याच्यानंतर ही अंडी असतात, ह्याला पिटिया बोलतात. हे फुलाचे परागकण असतात. हे बघा
पडलो मधाचा गोळो. टाक टाक टाक. हे बघा, इसको बोलते मध. शक्तिमान. अरे बाबा 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 बाबा, किती आत आहे मध. हे बघा, आतमध्ये पण पोळं होतं मधाचं. हे सगळं मधाचं पोळं आहे. मधाचं पोळं आहे. अजून हे डेंबर येत आहे. हे बघा, तेवढंच आहे, झालं. लास्ट आहे. हा बघ आतमध्ये आहे इकडे. मधाचं पोळं आहे. हा बघ इकडे ह्या मार्ग. बघ बघ, तो वरचं कवच काढलं. हे बघा, अजून एक पोळी आहे आतमध्ये. ही बघा, आंबट आहे की गोड आहे? गोळ आहे. जास्त खाऊन फायदा आहे ना. तर मित्रांनो, ते मध काढलं आणि ते एक बाहेर झाड होतं सुकं. तर बोललो इकडे बघूया, ह्याच्यावरती पण आहे असं वाटतंय, कारण माशांना उठतायत, बाहेर पडतायत तिथून. हमकास आहे ह्याच्यावर पण, हमकास आहे. ते मग मासे दिसत तू का तिथं. बघूया आता ह्या काढूक होता काय. हा जरा आहे जाडा मरणाचा आणि सुका आहे. हे बघा, इथे आहे. तर काय करतो माहिती आहे, सुकला कुठे इथे तोडतो आता. सुकलेलं आहे पूर्ण आणि पोकळ आहे आतमध्ये. आता जे आपण काढलं ना मध, त्याच्यामध्ये मासे नव्हते जास्त. एकदम अशी मोठी कॉलनी नव्हती. नाहीतर ह्या माशांना चावत नाही, पण डोक्यामध्ये केसामध्ये येत राहतात किंवा कानात बिनात डोळ्या बिळ्यात असे जात राहतात, त्रास देत राहतात. तर माशात नव्हते त्याच्यात जास्त. मध होतं फक्त मरणाचा. आता ह्याच्यात बघूया काय भेटतं. आधी जरा तोडू हवा. सुका लाकूड तुटत नाही कुऱ्हाडीन, लई साडा त्याच्यात. तर आईन आहे, मगाचं पण आयनातच होतं, हे पण आयनातच आहे. आयन सुका असेल ना आणि साधारण पोकळ वगैरे असेल ना, त्याच्यामध्ये मध असतं. हे बऱ्याच ठिकाणी असतं आयनामध्ये. आणि आयनामध्ये पोकळ जास्त असलं ना तर मध पण चांगलं भेटतं, एकदम सुसाट. पहिल्यात तर मध सुसाट भेटलं. आता हे काढायला होतं का बघूया. आणि हे काढायला झालं तर ह्याच्यामध्ये पण सुसाट असेल मध, कारण ते पण पोकळ आहे. जरासं तोडल्याने संदूकडे दिलं. तर बघा, पूर्ण सुकं झाड आहे आणि इथे मध आहे बघा. इथे तोटी होती. माश्या आता कुठे गायबच झाल्या पडल्यावर. इथेच असेल मध्ये कुठेतरी, ह्याच्यात सुक्या भागात. ह्याच्यात पण माश्या नाहीत जास्त ना. हे बघा, ही बारीकशी पोळी आहे वरती मधाची थोडीशी. ही राहू दे, नंतर एवढे हात खराब होतात ना. हे बघा, हे आहे मध. मास्क जरा पण नाही तरी. तर ह्याच्यामध्ये ना जास्त मध नव्हतं. त्याच्यात सापडलं ना तसं नव्हतं. हे जास्त जुनं नव्हतं. जेवढं जुनं असेल ना पोया, त्याच्यात मध जास्त असतं. म्हणजे कॉलनी मोठी होते, मध खूप भेटतं. आणि बाकीची कशी पोळी काळंब असेल, म्हणजे आग्या मोहोळ किंवा टाळ्या छोटे मोळ असतात ना, ते ठराविक काळानंतर सोडून जातात. पोळी जे असते, माश्या निघून जातात, स्थलांतर करतात दुसरीकडे. आणि ह्या माश्या आहेत ना, हे मध आहे ना, हे स्थलांतर करत नाही. हे जागा असेल ना, वर्षानुवर्ष एकाच जागेवरती असतं. आणि जेवढं जेवढं जुनं होत जाईल ना आणि जागा जास्त असेल, तेवढं मध जास्त भेटतं. एकदम पण क्वांटिटी मधाची जास्त नाही भेटत. ह्याच्यामध्ये साधारण पाव ते अर्धा लिटर मध भेटू शकतं. पण क्वालिटी खतरनाक असते. ते तुम्हाला मी दाखवेनच नंतर. आता हे घरी गेल्यावरती, काढून झाल्यावरती. ह्याच्यामध्ये काही जास्त सापडलं नाही, तरी संधू म्हणता अजून पलटून बघूया त्या साईडने. चला मित्रांनो, मध वगैरे काढला. इथे जरा खालती व्हाळात आलो, हातपाय धुतला. आता व्हाळानेच खाली जातोय. वरून वाट होती पण आता इथूनच चाललोय. तर मार्च चालू आहे आणि व्हाळाचं पाणी बऱ्यापैकी आता कमी झालं. आता हळूहळू अजून 15 दिवसांनी आलात ना तर इकडे पाणी नाही सापडणार, आटेल. तर इकडे खाली जातच होतं. तर हे अटकाचं झाड लागलं परवाचं, त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं, शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. ही बघा, अटका आहेत मस्त, सुसाट आहेत पिकलेली नादखुळात. तर ह्याच्यापेक्षा अजून घडाने पिकतात. आता कमी झाली, ती संपत आली. मध्ये मध्ये शिल्लक आहेत. आता संधू वर चढतोय. संधू सावकाश चढ, काटो बिटो घुसत. परवा माझ्या पायात काटो घुसलेलं उतरताना. उभं काय इथं. हो टाकता, थांब, कॅच जिंकतोय. ही अटका.
तर बऱ्याच जणांचे कमेंट आलेले वेगवेगळ्या, ह्याला काय काय बोलतात ते. आपल्याकडे अटकं म्हणतात. हे झाड आहे ना मस्त आहे. जर काही झाडं आंबट असतात. आवू नका सगळी जरासं याकच खाल्ले सण तुम्ही त्या ती बघ खिशात हात अडकलो होणार रे. मिठात ठेवची ती होय मग लाल होती. लाल नवा बोरा कशी ठेवलं होतं होय. तशी ठेवची. तर काही झाडांना आंबट असतात, म्हणजे काही झाडांची अटकं खूप आंबट लागतात आणि काही झाडांची आंबट गोड अशी असतात, म्हणजे गोडपणाना जास्त असतो. हे झाड खूप भारी आहे आणि हे जवळ आहे जास्त. इथे आम्ही लहानपणापासून यायचो अटकं खायला. चांगला पडला आता शोधू पाते रे. दिसता नका हो कच्ची पण काढताय. पिकलेली काढ जरा. तर इकडे बघता ही बघा संधूने बाणाची अटका काढला खिशात. संधू नको बस झाली. हलवलात ना झाड तरी पडत नाही. पिकली ना एकदम तरी पण पडत नाही. बोरासारखी पडत नाही. काढावी लागतात ही बघा. मस्त लाल लाल एकदम खतरनाक आहेत. बरीच काढलीत. खिशामध्ये पण खूप आहेत. एकदम मस्तपैकी. ही अशी लिबलिबीत केलात ना साधारण अशी आणि खाल्लात ना अजून गोड लागतात. सरळ उतार खाली. अटका खाशी नाही तर होय ना. वाबारो येत मांडी येतो मरणाचो नाही तर काटो लागलो तर. लवकर बरा होईत ना. चला तर आता डायरेक्ट कल्टी मारूया घरी. घरी गेल्यावरती मध पिळायचं आहे. मध काढायचं आहे पोळ्यामधून त्या. ते दाखवतो घरी गेल्याच्या नंतर. इथे पण एक पोळा आहे दाखवतो या. मोठं पोळा आहे. आग्या मोहोळ. हे रात्रीचं काढायला लागेल नाही तर धूर काढेल काय. आग्या मोहोळ कसा आगीसारखा असता म्हणून त्याला आग्या मोहोळ म्हणतात. इकडनं खाल नाही आहे. ते का साधारण चाळवलात ना पाठ धरून धरून चावतात. ते बेकार मास्क असतात. पुढं दाखवतो तिकडं. छोटा आहे मोठा नाही. हे बघा ही अटका आहेत. टॉवेलमध्ये बांधून घेतलीत. खूप काढली संधूने बरीच. आणि मध पण बघा खाली जमा झाले सगळं पिशवीत. ऐते ऐते सुनच बघ. हे झाडावर आबो ह्याच्यावरती हे बघा. हे बघा पोळं केवढं आहे. आग्या मोहोळ आहे. आग्या मोहोळ. काळंबा ह्याच्यावर काळंबा. हे मध बघा खालती किती जमा झाले पिशवीत. तिकडे मस्त की गाळणी घेतली. ॲक्च्युली पांढरा फडका घेतला ना कॉटनचा त्याने एकदम चांगलं येतं. एवढं घट्ट मध आहे ना चाळणीतून खाली पडत पण नाही. हे सगळं खाली पिशवीत जमा झालेलं मध. हे बघा अजून आहे. आता खाली पडायला लागलं. तर हा बघा हा मधाचा गोळा आहे. पूर्ण पोळा आहे मधाचा. आता ह्यातून मध बघा कसलं निघेल खतरनाक. हे बघा जबरदस्त मध पिळून घेतलंय. हे उरलंय ना हे मेन आहे. तर आता आपण ठेवत नाही पण हे अगोदर ना साठवून ठेवायची लोक आणि मग कामाला यायचं. हे आपण पूर्ण मधाचाच गोळा आहे बघा. हे सगळं मध येतं. नुसताच मध. बघा एकदम प्युअर मध आहे. 100% ओरिजिनल. तर इकडे बघताय पूर्ण वाडगा भरून मध निघालं आणि एकदम खतरनाक क्वालिटी बघा. जबरदस्त क्वालिटी आहे आणि बरंच निघालं. खूप निघालं. एकदम प्युअर मध आहे. व इकडे स्वरांश आलोय का मध देते खाऊ. बघ कसा आहे. कसा लागला. गोड आहे ना. भारी आहे. जालिम आहे. हा म्हणतो जालिम आहे. पोळ्याच्या मधामध्ये आणि ह्या मधामध्ये बराच फरक असतो. पोळ्याचं मध आहे ना एवढं पिवळं नसतं. एवढा कलर डार्क नसतो. पडतंय थोडंसं असं पाण्यासारखा कलर असतो. एकदम येलो नसतो असा. ह्याचा कलर डार्क असतो. आणि दुसरी गोष्ट ह्याचा थिकनेस जरा जास्त असतो. ते पातळ येतं थोडंसं पोळ्याचं मध. टेस्टमध्ये पण बराच फरक असतो पण खूप भारी आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला एक मार्केटमधलं मध दाखवणार आहे.
तर इकडे बघताय हे पतंजलीचं मध आहे. पतंजलीवाले म्हणतात नॅचरल मध आहे, पण खरंच हा नॅचरल मध आहे का? हे वरचं दिसतंय तुम्हाला, हा डार्क भाग आहे ना, हा फक्त वरती आलाय. मला वाटतं तेच मध आहे फक्त. आणि आतमध्ये बघाल ना, हा बघा, हा सगळा गोळासारखा भाग झालाय, खरखरीत पूर्ण रवाळ आहे, एकदम मोठे मोठे खडे झालेत आतमध्ये. हे बघा. तर ह्या मधाची पॅकिंग आहे 2024. आणि दुसरी गोष्ट एक्सपायरी डेट, मधावरती एक्सपायरी डेट. मध कधीच खराब होत नाही. मधाला योग्य जागी ठेवलं ना तर ते कधीच खराब होत नाही अशी गोष्ट. फक्त कलर त्याचा ना खूप डार्क होतो, काळं काळं होतं, पण मध कधीच खराब होत नाही. आणि ह्याच्यावरती एक्सपायरी डेट आहे 2025, म्हणजे फक्त 1 वर्षाचा कालावधी आहे हे मध यूज करण्यासाठी. पतंजलीचं मध आहे. आता हेच ब्रँड आपण पकडूया नको, बाकीचे पण ब्रँड तसेच असतात बहुतेक जे मार्केटमध्ये भेटतात ते. आता नॅचरल मध विकणारी पण बरीच मंडळी असते. ह्याच्यात सगळा पूर्ण भाग आहे ना, हा बघा, हा पूर्ण गुळासारखा आणि साखरेसारखा भाग झाला, एकदम खरखरीत खडे झालेत 1 वर्षात. आणि आता जे आपण मध काढलं त्याला आता आपण बाटलीमध्ये ठेवलं ना, ते किती वर्ष जरी राहिलं ना ते तसंच राहणार, फक्त त्याचा कलर चेंज होणार, पण त्याच्यामध्ये अजिबात खडा होणार नाही कसलाच असा. एकदम प्युअर मध आहे. आणि हे मध्ये येतं ना, झाडामध्ये येतं किंवा दगडामध्ये येतं, जुन्या भिंतीमध्ये येतं. तर त्या दिवशी आपण बघितलं होतं, ते काढलं नाही, पण आता अचानक सापडलं ना तर काढलं. तर आता हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.